नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका कुकिंग मसाला चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला कारल्याची आगळी वेगळी रेसिपी दाखवणार आहे, जेणेकरून कारले तुम्हाला खूपच आवडतील. आपण कारल्याची भाजी खाण्यासाठी खूप कंटाळा करतात. अशा वेळेस आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीची भाजी केली तर सगळे आवडीने खातील. यासाठी मी पावशेर कारले घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत बघा. अशी काप झाल्यानंतर आपल्याला कारलं वाफवायचं नाही इथे. हे काप झाल्यानंतर त्याच्या आतील बियांचा गर काढून टाकायचा आहे. बिया ह्या कारल्याच्या भाजीमध्ये चांगलं लागत नाही, म्हणून मी असं पोकळ करून घेणार आहे बघा. कारलं चमच्याच्या साहाय्याने सगळं मधील काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर कढईत तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे कारले छान फ्राय करून घ्यायचे आहेत बघा. इथे आपण मीठ टाकून वाफवलेले नाहीत, तरीही ते हे कारले कडू लागणार नाही. या प्रकारे ही भाजी केल्यास खूपच टेस्टी होते. त्यामुळे नक्की ट्राय करा ही कारल्याची भाजी. अशी भाजी केल्यास तुमच्या घरात सगळेच आवडीने कारले खातील बघा. आता छान फ्राय करायचे. हाय फ्लेमवर आपल्याला हे कारले फ्राय करायचे आहेत बघा. या प्रकारे कुरकुरीत होतात अगदी छान. अगदी 5 ते 7 मिनिटात हे कारली तयार होतात. कारली फ्राय करत असताना मी 1 चमचा मीठ देखील वापरला आहे बघा इथे. आता ही कारली काढून घेऊ. उरलेल्या तेलात आपण काही मसाले घेतले आहेत ते टाकूया. 2 कांदा, अर्धा टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर, त्यानंतर खोबरं, धने, पंढरपुरी डाळी आणि पांढरे तीळ इतकं साहित्य घेतलं आहे मी आणि शेंगदाणे. आणि गरम पाण्यामध्ये चिंच देखील भिजून ठेवली आहे बघा. या भाजीमध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत आपण. आता ह्याच उरलेल्या तेलामध्ये मी कांदा फ्राय करणार आहे. कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक हे सगळं एकत्रितपणे आपल्याला टाकायचं आहे. काही जास्तीचं फ्राय करायचं नाही, कारण की आपल्याला हे मिक्सरमध्ये काढायचं. त्यामुळे मी रफली चॉप केलं आहे. त्यानंतर हे कोरडे मसाले टाकूया आपण. धने, शेंगदाणे, पांढरं तीळ, खोबरे आणि पंढरपूर डाळ इतक्या प्रकारे टाकायचे. हे 2-2 चमचे घ्यायचे अगदी. याच्याने छान रसा दाटसर होतो आणि कारल्याची कडवाटपणा लागत नाही. टेस्टी होते ही भाजी. आता हे सगळं एकत्रितपणे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे मी आणि नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळी भाजी दाखवत आहे बघा. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला फाईन. अशी पेस्ट झाल्यानंतर आपण कढई ठेवूया. कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल वापरायचं आहे, कारण की आपण सगळ्या भाज्या हे तेलात मसाले फ्राय केले आणि कारले देखील फ्राय केले, म्हणून तेल जास्तीचं वापरायचं नाही आपल्याला. त्या तेलामध्ये आपण वाटण केले ते टाकायचं आणि ते वाटण छान परतून घ्यायचं मंद गॅसवर. खूप टेस्टी होती ही भाजी बघा. वाटण परतत असताना आपण आता मसाले देखील टाकून घेऊ. हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील वापरू शकतात. अगदी बेसिक मसाले वापरायचे आहेत आपल्याला. मी अर्धा चमचा हळद वापरली, त्यानंतर काळा मसाला वापरला आहे, लाल तिखट वापरलं, बस इतकंच वापरलं आहे. तुम्ही इथे कांदा लसूण चटणी देखील वापरू शकतात. वेगवेगळे गरम मसाला देखील वापरू शकतात. वेगवेगळे प्रकारचे पावडर मसाले वापरू शकतात. आता धने आपण वाटून घेतले, त्यामुळे धना पावडर टाकण्याची आवश्यकता नाही. आता हे सगळे मसाले आपण तेलात या वाटणामध्ये फ्राय करून घेऊया. खूप टेस्टी होते ही भाजी. नक्की ट्राय करा तुम्ही. झटपट देखील होते. तर मसाले परतून झाले की आपण त्यामध्ये फ्राय केलेले कारले वापरायचे बघा. या प्रकारे भाजी केल्यास कुठेही कडवट लागणार नाही तुम्हाला. तुम्ही किलोभर कारले विकत आणून नेहमी अशी भाजी बनवाल, त्यामुळे एकदा जरी ट्राय करा ही भाजी. त्यानंतर मी कोमट पाणी केले बघा. इथे गार पाणी वापरायचं नाही आपल्याला, कोमट पाण्याचा वापर केला आहे. कोमट पाणी छान करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं, तर त्या भांड्यामध्येच आपण हे पाणी टाकून केलं आहे, भाजीमध्ये टाकलं आहे. त्यानंतर आपण भिजवलेली चिंच घेतली, त्यामध्ये 2 चमचे गूळ पावडर वापरणार आहे मी. इथे तुम्ही साखर देखील वापरू शकतात. चिंच आणि गूळ यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं ह्या भाजीमध्ये. आंबट गोड चवीची छान टेस्टी ही कारल्याची भाजी होते. येथे सगळ्या पदार्थांचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकतात. आणि भाजीला उकळ आली की 1 चमचा मीठ टाकताना माझ्याकडनं व्हिडिओ डिलीट झाला आहे, त्यामुळे भाजीला अगदी मीठ 1 चमचाच वापरायचं आहे, कारण की आपण कारले मिठात फ्राय केलेत बघा. छान उकळून घ्यायचे. 5 ते 7 मिनिटासाठी ही भाजी घट्टसर दाटसर ही छान भाजी तयार होते. ही भाजी आपण चपाती भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतो. ज्यांना कारली आवडत नाही त्यांना ही भाजी एकदा करून द्या. बघा किती टेस्टी झाली बघा.
अगदी झटपट होणारी भाजी तुम्हाला दाखवली मी कारल्याची आज. माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. दिसते ना मंडळी छान भाजी, मग करणार ना ट्राय. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.